28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कीटकजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी उपाययोजनांचा आढावा। पावसाळ्याच्या आरंभासह उद्भवणाऱ्या डेंग्यू, चिकुनगुनिया आणि इतर कीटकजन्य साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर विभागाच्या विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉक्टर संजय रणवीर यांनी आज सांगली जिल्ह्याचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध संवेदनशील भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन तांत्रिक उपाययोजनांची पाहणी केली। दौऱ्याच्या डॉक्टर संजय रणवीर यांनी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून चिन्हांकित केलेल्या भागांना भेटी दिल्या। तेथील डास उत्पत्ती स्थाने, कंटेनर सर्व्हे, स्थानिक प्रशासनाकडून राबवल्या जाणाऱ्या धूर फवारणी अबेटिंग मोहिमेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव प्राथमिक स्तरावरच रोखण्यासाठी गप्पी मासे सोडणे आणि जलद कृती दलाच्या अधिक तीव्र करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले। पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यात एडिस इजिप्ती डासांची पैदास होऊ नये म्हणून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी व सर्वेक्षण मोहिमा अधिक कार्यक्षमतेने राबवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या। तसेच आजाराची लक्षणे दिसताच त्वरित रक्तनमुने गोळा करून अचूक निदानावर भर देण्याचे आदेश दिले। वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती। या महत्त्वपूर्ण दौऱ्यात डॉक्टर संजय रणवीर यांच्यासोबत जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीमती सुचेता पवार, आरोग्य निरीक्षक कुलभूषण हिरेमठ व कोल्हापूर विभागाचे विभागीय कीटकशास्त्रज्ञ श्री सतीश सावंत, जिल्हा हिवताप कार्यालयाच्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील आणि आरोग्य पर्यवेक्षक प्रदीप बसरावत उपस्थित होते। या तांत्रिक पथकाने क्षेत्रीय स्तरावर कीटकशास्त्री सर्वेक्षणाबाबत उपस्थितांना तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या। या बैठकीला सांगली जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक उपस्थित होते। पावसाळा संपेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून काम करावे, असे आवाहन शेवटी डॉक्टर संजय रणवीर सर यांनी केले। सांगली जिल्हा रिपोर्टर अंकुश सुर्वेची रिपोर्ट। पसरू शकतात आणि साथ उद्भवू शकते, म्हणून हे शासकीय यंत्रणेला कळवणं गरजेचं असतं। तर दुसरं म्हणजे याच्यामध्ये ग्रामसभा या महिन्यामध्ये घेण्याबद्दल पण आपण सांगितलेलं आहे। त्यानंतर प्रदर्शन, बाजाराचा दिवस असेल तर तिथं डास, वेगवेगळ्या डासांचे प्रकार किंवा गप्पी मासे किंवा डासांच्या आळ्या कशा, तर ह्या पद्धतीने किंवा मग आपलं फ्लिप चार्ट असलं तर आपले चित्ररूपी लोकांना दाखवून त्याच्याविषयी जनजागृती तयार करायची आहे। दुसरी गोष्ट, डासोत्पत्तीची स्थानं आहेत त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडायचा कार्यक्रम पण ह्या महिन्यामध्ये आपण घेतो। त्यानंतर रॅलीचं आयोजन, शाळेतली मुलं थोडंसं सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांना पण याच्याविषयी जागरूकता घ्यावी म्हणून त्यांना पण प्रशिक्षित करत असतो आपण। शाळेमध्ये जाऊन याबद्दल माहिती द्यायला आपले जो आरोग्यसेवक आहे, आरोग्यसेविका किंवा CHO ह्यांच्यामार्फत आपण हे IEC किंवा जनजागरणाचं काम करत असतो। तसेच VHNC म्हणजे ग्रामीण आरोग्य पोषण व स्वच्छता अशा कमिटी आहेत प्रत्येक गावामध्ये, जे की सरपंच महोदय त्यामध्ये असतात आणि बाकी सदस्य मंडळी। तर इथे पण ह्या गोष्टीचा उहापोह किंवा चर्चा झाली पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे। त्यानंतर कंटेनर सर्वे, जिथे जिथे पाणी साचू शकतं अशा ठिकाणचा सर्वे आपण करत असतो। तर हा जर सर्वे प्रॉपर जर केला, क्वालिटी सर्वे असेल, तर आपल्याला डासोत्पत्ती स्थानं ताबडतोब नष्ट करता येतात। दुसरं म्हणजे जलजन्य आजारांचं पण या दिवसामध्ये जास्त प्रमाण वाढलेलं असतं, कारण भरपूर पाऊस झाल्यामुळे, ओव्हरफ्लो, नदी नाले भरल्यामुळे जी पाण्याची पाईपलाईन आहे, पिण्याचं पाण्याची पाईपलाईन, तर ते गटारामधून वगैरे गटाराच्या जवळून जाणारे असं जर असतील आणि जुन्या पाईपलाईन असल्यामुळे लिकेजेस होतात आणि हे दूषित पाणी ते चांगल्या पाण्यात मिक्स होऊन माणसाच्या पिण्यात येतं। तर त्यामुळे मग हागवण, टायफॉईड, पटकी, कॉलरा अशी आजार उद्भवू शकतात। त्यामुळे जनतेने पाणी उकळून एक 20 मिनिटं तरी पाणी उकळलं पाहिजे आणि ते थंड करून पिण्यात आलं तर ते सगळ्यात सोपा उपाय निर्जंतुकीकरणाचा। किंवा मग मेडिक्लोर असलेलं औषध किंवा क्लोरीन टॅबलेट मिळतात, क्लोरीन लिक्विड मिळतं, हे टाकून 15 ते 20 मिनिटं त्या पाण्यासोबत त्याची प्रक्रिया झाली नंतर ते पाणी प्यायचं असतं। तर ह्या गोष्टी आपण जर केल्या तर नक्कीच आपण जलजन्य आणि कीटकजन्य आजारावर एक प्रभुत्व मिळवू शकतो। त्यामुळे सगळ्या जनतेला आव्हान आहे की आरोग्य विभागांना या बाबतीमध्ये सहकार्य करावे। कुणी आजारी आढळलं तर जवळच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन ताबडतोब त्याचा निदान आणि उपचार करून घेण्यात यावा। धन्यवाद, नमस्कार।